हा आहे प्रभाग क्रमांक 115 आणि जर आपण इथली ही परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह ही परिस्थिती आहे. आता तरी ही परिस्थिती थोडी नियंत्रणात आहे, पण पावसाळ्यातली जी ही परिस्थिती होती, या चाळीतील जी लोक आहेत त्यांच्या जीवाशी कुठेतरी खेळ चालू होता. अशी ही मनाला हादरवून टाकणारी ही इथली परिस्थिती होती. इथे आता सद्यस्थितीला हे जे पत्रे दिसत आहेत ती आता टाकण्यात आलेली आहेत आणि इथल्या खालचा जर भाग बघितला आपण तर इकडे काम चालू आहे, बांधकाम चालू आहे आणि इकडे नाला सुद्धा असा दिसतो आहे. जर आणि इथली जी लादी आहे खालची ही पूर्ण याचं खच्चीकरण झालेलं आहे, खचून गेलेली आहे आणि याच्या पावसाळ्यातली ही परिस्थिती अतिशय भयावह होती. पण आमदार अशोकदादा पाटील यांनी सध्या तात्पुरता कुठेतरी हे काम केलेलं आहे की इथे रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे. चाळीतल्या ज्या महिला वर्ग आहे यांना टॉयलेटसाठी इकडूनच जाण्या-येण्याचा त्यांचा रस्ता आहे. लहान मुलं असतील त्यांचाच हा रस्ता जाण्या-येण्याचा रस्ता आहे. तर कुठेतरी ह्या नागरिकांना, येथील जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांना येण्या-जाण्यासाठी ही वाट मोकळी व्हावी, थोडी चांगल्या परिस्थिती याची असावी म्हणून हे काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. पण जर पूर्वीची परिस्थिती बघितली तर येथील स्थानिक सांगत आहेत की वारंवार त्यांनी तक्रारी देखील केलेल्या आहेत आणि कुठेतरी यावर प्रभाग क्रमांक 115 मधील या चाळीतील महिला वर्ग आपल्या सोबत आहेत. त्यांना थेट आपण विचारूया की पावसाळ्यात तुम्ही सांगत आहात की परिस्थिती अतिशय बिकट होती, तुमचा येण्या जाण्याचा रस्ता देखील आहे, त्याचे व्हिडिओ देखील तुमच्याजवळ आहेत. तर नेमकी ती काय परिस्थिती आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. काय होती परिस्थिती त्यावेळेची? त्या 24 तास पाऊस पडत होता तेव्हा मी सकाळी 7 वाजता ते थेट झालं. ते आमचं जाण्याचा बाथरूम आमचा इकडचाच आहे. आम्हाला पूर्ण फिरवून यायला लागायचं. लहान लहान आमची पोरं आहेत, त्यांची शाळा वेळा इकडनंच आहे सगळ्यांची. जर शाळा आम्ही तुम्हाला रिसेंटली आम्ही दाखवतो पण व्हिडिओ आमचा असं झालंय. आप मुझे बताइए कि आपने बार बार आप बता रहे कि हमने इस बारे में यहाँ के जो लोक प्रतिनिधि थे उनको बताया, उनकी तरफ से आपको क्या कहा गया था कि काम हो जाएगा, कुछ कहा गया था? हाँ, बोले थे कि आप चिंता मत करो, हम रास्ते का काम कर देंगे। लेकिन जितना काम हुआ है आपको दिखाई ही दे रहा है। अभी तक कुछ काम नहीं हुआ है। आने जाने की सुविधा नहीं है। 2 तरफ का रास्ता है, एक मार्केट जाने का और एक हम लोगों को बाहर जाने के लिए। दोनों रास्ता इतना बेकार हो गया, हम लोगों ने सब जगह जाकर बोला, लेकिन सब यही बोलते हैं हाँ हो जाएगा, लेकिन अभी तक कुछ नहीं हुआ। तो वही अभी जो बुढ़े इंसान है, आपने देखा ही कितना सकरा, एक तो बहुत कम जगह है, कंजेस्टेड है एकदम, और ऊपर से बिल्डर ने काम चालू किया, सब तोड़-फोड़ करके इधर-उधर कर दिया है। आने जाने का रास्ता नहीं, जो बेचारे वॉकर लेके जाते हो बुढ़े लोग, हम लोग की तरफ देख के रोज बोलते हैं आप लोग कहीं जाकर करा दो ना, अभी हम लोग तो नहीं जा सकते। हम लोग बोले किसके पास जाए, बिल्डर के पास गए, नगर सेवक के पास गए, सबके पास तो गए, अब कहाँ जाए? हमको जितनी जानकारी थी वहां तक तो हम गए, तो अभी तक तो ये काम नहीं हुआ। स्थानिकांच्या अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया आपण बघितल्या की पावसाळ्यात इथे काय परिस्थिती होती, अत्यंत बिकट परिस्थिती त्यांच्यावर ओढावलेली होती. त्यांना पूर्ण फेरा मारून प्रवास करावा लागत होता आणि इथून शाळेला जाणारी लहान मुलं देखील प्रवास करत असतात. तर कुठेतरी ते रोज जीवाशी खेळून या रस्त्यावरून प्रवास करत आहेत. तर आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर तरी या चाळीचा कायापालट होतो का, कुठेतरी आता याच्यावर महानगरपालिकेची दृष्टी पडते का, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.